तर नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र मित्रांनो. हर हर महादेव, जय श्रीराम. तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉग म्हणण्यापेक्षा आपण नवीन सिरीज म्हणूया, जी आपण या 2026च्या वर्षाच्या नुसार आपण सुरुवात केली आहे. तर 12 महिने 12 ज्योतिर्लिंग अशी आपण ही सिरीज सुरू करतोय. तर सर्वात पहिले आपण आज येऊन पोहोचलोय नाशिकमध्ये. नाशिकमध्ये आपण त्र्यंबकेश महाराजचं पहिलं ज्योतिर्लिंगचं दर्शन घेणार आहे. पहिलं ज्योतिर्लिंग तसं म्हटलं की तर आपलं सोमनाथ आहे. गुजरातमध्ये जे सोमनाथ हा महाराज आहे त्याचं येतं पहिलं ज्योतिर्लिंग. पण डायरेक्ट निघालो आणि ट्रेनची बुकिंग न करता वगैरे काय, डायरेक्ट उद्या निघायचं आणि आज बुकिंगला बघायला गेलो तर ट्रेन 1 महिना आधी बुक करावं लागते असं माहिती पडलं. मग विचार केला की आपापल्या महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंगापासून सुरुवात करूया. तर पहिलं ज्योतिर्लिंग भोसरीपासून जवळ असणारं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. भीमाशंकर हे 3 महिन्यासाठी बंद ठेवण्यात आले. जसं काही मंदिराचं नूतनीकरणचं काम सुरू आहे. आता ते झाल्यानंतर मग दुसरं जवळ जे आपल्याला पडतं ते आहे त्र्यंबकेश्वर महाराज. तर आपण आज येऊन पोहोचलो आहोत नाशिकमध्ये. तिथे आपण त्र्यंबकेश्वर महाराजचं दर्शन घेणार आहोत. तर आता सकाळचे 8 वाजलेत. तर भेटूया पुढं. त्र्यंबकेश्वरला पोचल्यानंतर आपण आलो तीर्थक्षेत्र कुशावर्ता येथे. इथे असे मानले जाते की इथं स्नान केल्याने आपल्या अंगावरची जी इडापिडा असते ती सर्व नष्ट होती, त्यामुळे इथं स्नान केला. त्यानंतर दर्शनची रांग खूप मोठी होती. दर्शन घेतल्यानंतर आम्ही येऊन पोचलो मंदिराच्या बाहेरील भागामध्ये, जिथं थोडे चित्रीकरण केले. मंदिराच्या बाहेर येताच तर मनमोहक दृश्य म्हणजे जत्रा लागलेली होती. तिथे आम्ही पाळण्यामध्ये बसलो. पाळण्यामध्ये बसल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वत एवढे छान दिसत होते, धुक्याने दाटलेले होते. त्यानंतर आम्ही निघालो पुढे कृष्णेश्वरच्या दर्शनाला. तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघाले आहोत कृष्णेश्वर संभाजीनगरला. अक्षय शेट्टीबद्दल काही तुम्हाला सांगते थोडंफार. ते आमच्या गावाच्या जवळ आहे. कृष्णेश्वरच्या दर्शनाला निघण्यासाठी आम्ही नाशिकवरून निघालो. नंतर समृद्धी महामार्ग म्हणजे हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग, ह्या मार्गावरून आम्ही कृष्णेश्वरला निघालो. तिथला प्रवास अति सुखदायक होता, कारण की एकही गाडी नाही, ट्रॅफिक नाही, असा तो प्रवास होता. त्यानंतर आम्ही येऊन पोचलो श्री क्षेत्र कृष्णेश्वर येथे. मंदिराच्या बाहेरील बाजूस एक छान मूर्तिकार बसले होते, ज्या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या मूर्त्या आढळून आल्या. त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिराचे प्रवेशद्वार या ठिकाणी, जिथे श्री क्षेत्र कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग असे प्रवेशद्वार होते. रांग खूप मोठी होती म्हणून दर्शनाला वेळ झाला. तर मित्रांनो, हा होता आपला व्लॉग आणि हा होता एका दिवसात कवर केलेले 2 ज्योतिर्लिंग. व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि इथपर्यंत आलाच आहात तर व्हिडिओ आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ट्रॅव्हल विथ हर्ष. धन्यवाद.